ओके. तर बघा हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे जेनेटिक डिसऑर्डर. काय जेनेटिक डिसऑर्डर. ओके. जो चॅप्टर 16 आहे सायन्स मधला स्टँडर्ड 9 चा हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. त्याच्यामध्ये जे डिसऑर्डर कसे होतात. ओके. याने क्वेश्चन विचारलं मुलं असं जुळे असतात त्यांची मान वगैरे वाकडी असते ते का असतं म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर. काय म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर. मग इथं फर्स्ट पॉईंट बघा इन ह्युमन देयर आर 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स. मग एका माणसामध्ये 23 क्रोमोझोम असतात. किती असतात 23 क्रोमोझोम्स. सेकंड पॉइंट 22 पेअर ऑफ ऑटोझोम्स. ओके. ऑटोझोम म्हणजे काय असतं बाळांनो कॅरेक्टरिस्टिक असतं. काय असतं कॅरेक्टर. काय असतं बाळांनो characters is also called as a allosomes. Okay. Second one बघा 22 pair of are is a autosomes which is a common male and female. म्हणजे इथं पॉइंट काय दिला सेकंड पॉइंट मध्ये हा एका मेल मध्ये 22 क्रोमोझोम आहेत फिमेल मध्ये पण काय 22 क्रोमोझोम आहेत. थर्ड पॉइंट बघा वन पेअर ऑफ अ सेक्स क्रोमोझोम. काय एक पेअर काय सेक्स क्रोमोझोम काय आहे also called as a allosomes. सेक्स क्रोमोझोम आणि ऑलोझोमचा दोघांचा मीनिंग काय होतं सेम आहे. ऑलोझोम म्हणजे पण काय सेक्स क्रोमोझोम आहे. सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय ऑलोझोमचा आहे. नेक्स्ट XX फिमेल XY मेल. ओके. इन फिमेल द क्रोमोझोम आर 44 प्लस XX. ओके. जो 44 प्लस XX है ये इज अ फीमेल है और जो मेल है ये इज अ 44 प्लस XY. ओके. तो देखो नेक्स्ट पॉइंट इसके अंदर 23 पेयर ऑफ क्रोमोसोम्स 22 पेयर ऑफ ऑटोसोम्स. क्या है ऑटोसोम्स. वन पेयर ऑफ सेक्स क्रोमोसोम. ह्याला दुसरं पण नाव आहे वन पेयर ऑफ क्रोमोसोम. ह्याला दुसरं नाव आहे सेक्स डिटर्मिनेशन. काय नाव आहे डिटर्मिनेशन. ओके. मग इथं बघा मेल मध्ये ओके त्याचे ज्याच्या मदरचे 22 क्रोमोझोम्स फादरचे 22 क्रोमोझोम्स झाले 44 सेम 44 असं देणार. ओके. इथं काय केलं माहितीये इथं लोकांनी आता समजा फिमेल आहे तर फिमेल मध्ये 44 क्रोमोझोम होते ऑलरेडी फिमेल आहे XX. आणि जेव्हा फिमेल कडे ओके जेव्हा इथं 45 आहे काय ना 45 क्रोमोझोम असणार तेव्हा एक क्रोमोझोम इकडे येणार. ते कोणता येणार सेक्स क्रोमोझोम. कोणता येणार सेक्स क्रोमोझोमचा. हा का 46 का येणार 46. पॉइंट किती झाले XX म्हणजे एक क्रोमोझोम. XX म्हणजे काय सिद्धांत एक क्रोमोझोम आहे. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय असतं बघा प्लीज धन्यवाद. जे मी तुम्हाला शिकवले DNA RNA नायट्रोजन बेस ते शिकवलं ना RNA त्याच्यामुळे डिसऑर्डर होता. प्लीज धन्यवाद. मग जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय बॅडली ऑर्गनाइज्ड स्टेट. म्हणजे काय स्टेट म्हणजे काय अवस्था त्याच्या बॉडीमध्ये जे ऑर्गन प्रॉपर काम करत नाही त्याला म्हणतात ॲबनॉर्मल. काय म्हणतात ॲबनॉर्मल. याची डेफिनेशन बघा काय डिजीज स्टँडर्ड 8 मध्ये तुम्हाला फर्स्ट चॅप्टर आहे. फर्स्ट का सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिजीज. काय हेल्थ अँड डिजीज. मग डिजीजचा मीनिंग काय असतो डिजीज म्हणजे काय असतं डिस्टर्ब द फंक्शन. काय असतं डिस्टर्ब द फंक्शन. काय असतं याला म्हणतात डिजीज. काय म्हणतात डिजीज. प्रॉपर केलं ऑफ द डिसऑर्डर ऑकरिंग. काय आहे ऑकरिंग ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज. म्हणजे काय तो नॉर्मल नाहीये. हा बा मुलगा या नॉर्मल नाही सर्दी झाली. काय झाली सर्दी नॉर्मल झाला. हा चिकू नॉर्मल नाही. इन क्रोमोझोम म्हणजे याचे गुण जे आहेत कॅरेक्टरिस्टिक. हा बघा हा डोळ्यामध्ये पाणी दिसतंय हे काय गुण दिसत नाहीत. ओके. क्रोमोझोम्स अँड म्युटेशन म्हणजे याच्यामध्ये वेगळं DNA आहे. म्हणजे ह्याचं पण DNA असू शकतं त्याचं पण DNA. जेनेटिक डिसऑर्डर. काय जेनेटिक डिसऑर्डर इज अ जीन आर इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक डिसऑर्डर. काय असतं जेनेटिक डिसऑर्डर. ह्याचं एक्सप्लेन करू का म्युटेशनचं समजलं. आता बघा हा आहे ह्याचा DNA काय आहे ओके ओके AT
हा बघा प्लीज ATGC. आता मी इथं लॉंग चेन मध्ये गेलो, मध्ये लॉंग चेन काय झालं डिसऑर्डर, एड्स का होतो, सिकल सेल का होतो, टीबी का होतो. मी इथं बघा बांधू हे मार्क कसं सांगितलं बघा बांधू ATGC. फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड व्हेरिएशन मध्ये स्टँडर्ड 10 मी तुम्हाला सायन्स मध्ये दिले 20 टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड असतात. किती असतात? 20 टाइप्स. हे असं दिले बघा, तुम्हाला असं रीड करणार AGA. ओके, मग खाली काय येणार TCT. काय येणार TCT आलं. काय म्हणतात टिपलेट कोडॉन. काय म्हणतात टिपलेट कोडॉन. काय म्हणतात टिपलेट कोडॉन. असे किती प्रकारचे तुमच्या बॉडीमध्ये 20 डिफरंट टाइप ऑफ अमायनो ऍसिड्स. ओके, तर बघा जेव्हा एक डीएनए एक जे नायट्रोजन बेस आहे इथं सायमल्टेनियसली असा ऍक्सिडेंटली काय होतं चेंज होतं. काय होतो चेंज झाला. इथं जीच्या जागी समजा टी आलं, काय आलं सी आलं. जी च्या जागी काय सी आहे ना, समजा इथं काय आलं यू आलं. काय आलं यू. म्हणजे काय झाला तुमचा म्युटेशन. काय झाला म्हणजे तुम्हाला कोणता ना कोणता डिसऑर्डर होणार म्हणजे होणार 100%. ह्याला म्हणतात म्युटेशन. काय म्हणतात दे आर द चेंज इन द जेनेटिक डिसऑर्डर्स. दे आर चेंज इन द जेनेटिक इन द नायट्रोजन बेसिस. हे काय नायट्रोजन बेसिस बाजूला समजते का? ओके, ह्याला म्हणतात म्युटेशन्स इन जीन आर इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक डिसऑर्डर. टाइप्स ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. टाइप्स ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. टाइप्स ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. तर बघा मेंडेलियन डिसऑर्डर. काय मेंडेलियन. ओके, मेंडेलियन डिसऑर्डर ड्यू टू चेंज इन अ जीन. तो बच्चे के अंदर जीन मैंने चेंज कर दिया समझो, और इसके अंदर मैं कुत्ते का डीएनए डाल दिया तो वो करेगा. तो देखो अल्बिनिज्म क्या होता है म्युटेशन. सिकल सेल बघा बाळांनो, सिकल सेल काय असतं. आता यामध्ये लाल कपडा घातले हा, म्हणजे लाल कपडा म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असतं आरबीसी. काय असतं खून भरी मांग. खून भरी मांग ते असतं. सिकल सेल म्हणजे काय रेड ब्लड सेल. हे मार्कर जैसा वैसा ही. ओके, तो देखो जो रेड ब्लड सेल आहे ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं. आता नॉर्मल आहे काय चिकू नॉर्मल आहे. त्याच्या स्ट्रक्चरचं कसं असतं सिंपल आहे. काय हे सिकल सेल नाही. पण जेव्हा सिकल सेल मध्ये ओके मी सांगणार इथं पॉईंट देतो. जेव्हा चिकूंनी काहीतरी वेगळं काम केलं त्याला डेट झाला त्याचा जीन चेंज झाला तर ती सेल जी अशी म्हणते. का म्हणते वाईट समजू नका, वाईट समजू नका. क शब्द असते कवसेल. त्याला म्हणतात सिकल सेल ॲनिमिया. ह्याच्यामध्ये रक्त प्रॉपर फ्लो होते. ह्याच्यामध्ये सगळं जाते हा, तर ह्याच्यामध्ये जातच नाही हा. त्याला म्हणतात सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. फिनाइल ट्युटोरिया देयर इज अ इनहेरिटेड डिसऑर्डर. या बघ काय असतं इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. असला इनहेरिटेड म्हणजे काय असतं बाळांनो सेक्शुअल रिप्रोडक्शन. अब ये कोई बच्चा है ये दोनों का पापा और बेटा है तो बोला मैं हाँ सेक्सुअल रिप्रोडक्शन वो बच्चे को समझा रहता इस स्टडी में जाता है. सेक्सुअल रिप्रोडक्शन समझलं. नेक्स्ट क्रोमोझोमल. काय क्रोमोझोम इथं काय झालं क्रोमोझोमल डिसऑर्डर रिजल्टिंग ड्यू टू चेंज इन द नंबर ऑफ क्रोमोसोम. तो इसके अंदर क्या हो जाता है क्रोमोसोम के नंबर बढ़ जाते हैं, उसकी वजह से डिसऑर्डर आपको हो सकता है. नेक्स्ट पॉइंट डाउन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लेफेल्टर सिंड्रोम. म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये काय असतं एक्स्ट्रा क्रोमोसोम. काय असतो एक्स्ट्रा क्रोमोसोम. द क्रोमोसोम डिसऑर्डर. काय असतं क्रोमोसोमल डिसऑर्डर म्हणजे काय डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीजम. हे कसं काय दाखवते इंग्लिश. ओके
disorder occurring due to the abnormalities in a chromosomes number is called as a chromosome disorder. म्हणजे ह्याच्यामध्ये जे होत आहे जो एक क्रोमोसोम एक्स्ट्रा येतो तो मायनस मध्ये जातो, एक क्रोमोसोम इन्क्रीज होतोय तर डिक्रीज होतो, त्याला म्हणतात क्रोमोसोमल डिसऑर्डर. काय म्हणतात? क्रोमोसोम डिसऑर्डर. द पर्सन वी सर्वी इझिलिटी इफ देयर इज अ लेस ऑटोसोम. सर्वी म्हणजे काय? तो सर्वे करतो. काय करतोय? म्हणजे तो काय करतोय? कॅरी करतोय. काय करतोय? कॅरी इझिली इफ देयर इज अ लेस ऑटोसोम. लेस ऑटोसोम म्हणजे काय असतं? 22 कॅरेक्टरिस्टिक. काय असतं? 22 कॅरेक्टरिस्टिक. 22 characteristic number and person will be not sterile. not be sterile म्हणजे काय असतं? का सांगितलं मी? म्हणजे समजा एका मुलाला काही ना काही आजार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकत नाही, त्याला कोणती बिमारी असते? सेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्ही त्याच्या वरती त्याला किती माणसं असतं करा, त्याला काही होतच नाही. ओके, हां, म्हणजे आता काय? त्याला मुलगा होणारच नाही, म्हणजे हा बाप होणारच नाही. समजलं? एक बाप नाही बन सकता. समजलं? तसं माहिती बघा वाहन सगळं समजलं? अच्छी होती ध्यान बेटा. रेड नॉट एबल टू प्रोड्यूस यंग ॲनिमल्स. म्हणजे हा मुलगा पैदा करू शकत नाही. तर हा इथं बघा सेकंड, इफ द नंबर ऑफ ऑटोसोम्स क्रोमोसोम इन्क्रीज. तर समजा बाळांनो ह्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर इन्क्रीज होतो. काय होत आहे? इन्क्रीज. ऑफस्प्रिंग म्हणजे काय असतं? झायगॉट इज द फर्स्ट सेल ऑफ अ बेबी. काय असतं? झायगॉट इज अ फर्स्ट सेल ऑफ अ बेबी. म्हणजे पोटामध्ये असतं, पहिला महिना दुसरा महिना असं. ओके, ऑफस्प्रिंग दे आर द सम इज अ कॉम्प्लिकेटेड. म्हणजे बघा बाळांनो 9 महिने 9 दिवस म्हणजे असतात 36 वीक. किती असतात? 36 आठवडे. ओके, लाईक द फिजिकल और मेंटल काय ॲबनॉर्मॅलिटीज. ओके, ॲबनॉर्मॅलिटीज. ओके, फिजिकल म्हणजे कसा दिसतो, हा. मेंटल म्हणजे कायची मानसिक स्थिती कशी आहे, काम करते का बरोबर, हा. अँड लाईफ इज अ काय दिले बा? पॅन इज अ शॉर्टेड. इथं पॅन नाही आहे, सॉरी स्पॅन. ओके, यस आहे. माझी जी लाईफ असते ती काय असते? शॉर्टेड असते. काय असते? शॉर्टेड म्हणजे बा छोटासा इशू, छोटा. हा, मग इथं बघा फॉलोइंग आर द सम डिसऑर्डर्स डाउन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड क्लिनेफेल्टर सिंड्रोम. ओके, डाउन सिंड्रोम बघा प्लीज, हा एक्झामला हमेशा क्वेश्चन येतो, हमेशा नवीन मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट.